नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर फायटर्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या भूगोल या विषयाला सुरुवात करणार आहोत, ज्याची सुरुवात आपण ऋतुनिर्मिती भाग 1 या चॅप्टर पासून करणार आहोत। तर इयत्ता 7वीच्या भूगोल या विषयामध्ये आपल्याला एकूण 11 चॅप्टर शिकायचे। तर कोणकोणते चॅप्टर शिकायचे आहेत त्यांचा थोडक्यात आपण आढावा घेऊया, ठीक आहे। तर ऋतुनिर्मिती भाग 1 चॅप्टरचा पहिला चॅप्टर आहे ऋतुनिर्मिती भाग 1। नंतर सूर्य, चंद्र व पृथ्वी, ठीक आहे। तिसरा आहे भरती ओहोटी, चौथा हवेचा दाब, पाचवा वारे, सहावा नैसर्गिक प्रदेश, सातवा मृदा, आठवा ऋतुनिर्मिती भाग 2, नववा कृषी, 10वा आहे मानवी वस्ती, 11वा समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे, ठीक आहे। आणि शेवटी आपल्याला बघायचे परिशिष्ट म्हणजे विशिष्ट शब्दांचे भौगोलिक अर्थ। अशा प्रकारे आपल्याला एकूण 11 चॅप्टर आणि परिशिष्ट बघायचं आहे, ठीक आहे। सुरुवात करूया ऋतुनिर्मिती भाग 1 या चॅप्टर पासून। तर आपण सर्वसाधारणपणे भारतामध्ये 4 ऋतू मानतो। कुठला रे? पावसाळा, हिवाळा, उन्हाळा आणि मान्सून परतीचा काळ, ठीक आहे। असे आपण किती 4 ऋतू मानतो, ठीक आहे। थोडक्यात बघूया ऋतुनिर्मिती कशामुळे होते, या रचनेचा आपण थोडक्यात आढावा घेऊ, ठीक आहे। त्याआधी आपण काही प्रश्नांना सामोरे जाऊया। तर पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात? पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तिसरा, पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो? चौथा, आपला देश कोणकोणत्या गोलार्धांमध्ये येतो? पाचवा, पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत? ठीक आहे। आपण थोडक्यात बघूया प्रश्नांची उत्तरं। सर्व प्रश्नांची उत्तरं, या चॅप्टर मधल्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला ऋतुनिर्मिती भाग 1 आणि ऋतुनिर्मिती भाग 2 या चॅप्टर मध्ये मिळून जातील। तरी पण आपण या प्रश्नांचा थोडक्यात इथे आढावा घेणार आहोत, ठीक आहे। तर पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात? ठीक आहे। पृथ्वीवर दिन व रात्र पृथ्वीच्या परिवलन या क्रियेमुळे होतात। काय? परिवलन या क्रियेमुळे होतात, ठीक आहे। परिवलन क्रिया काय असते ते आपण पुढे बघूया। पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? परिभ्रमण। काय म्हणतात? परिभ्रमण असे म्हणतात, ठीक आहे। पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो? पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो? तर पृथ्वीला परिभ्रमण या क्रियेसाठी 365 दिवस लागतात। किती दिवस लागतात? 365 दिवस लागतात। तर पृथ्वीला परिवलन या क्रियेसाठी 24 तास लागतात। किती? 24 तास लागतात, ठीक आहे। पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो? ठीक आहे। आपल्याला दोन्ही क्रियांचा कालावधी मिळालेला आहे। किती? परिभ्रमण या क्रियेसाठी 365 दिवस, तर परिवलन या क्रियेसाठी 24 तास लागतात। आपला देश कोणकोणत्या गोलार्धांमध्ये आहे? आपला देश कोणकोणत्या गोलार्धांमध्ये आहे? तर आपला देश उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे। उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे। पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत? तर पृथ्वीचा गोलाकार आकार याच्यामुळे काय? पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप पडत नाही, ठीक आहे। पुढे बघूया परिवलन आणि परिभ्रमण क्रिया काय आहेत ते। तर पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण। तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात। पृथ्वी आपल्याला तर माहित आहे, पृथ्वी काय स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते। तर पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते त्या क्रियेला काय म्हणतात? पृथ्वीचे परिवलन। आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात, ठीक आहे। आकृतीमध्ये आपण बघू शकतो काय पृथ्वी स्वतःभोवती फिरते। कोणत्या दिशेने फिरते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। या क्रियेला काय म्हणतात? पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात। तर स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात, ठीक आहे। पुढे बघूया, आपल्याला एक तक्ता दिलेला आहे। तर या तक्त्यामध्ये आपल्याला काही माहिती भरायची आहे। तर आंतरजालाच्या मदतीने आपण हा तक्ता शोधलेला आहे, ठीक आहे। तर या आंतरजालाच्या मदतीने शोधलेला तक्त्यातील आपण काय बघूया? सूर्योदयाची वेळ, सूर्यास्ताची वेळ आणि त्यातला
दिनमान, रात्रमान हे कालावधी आपल्याला बघायचे. ठीक आहे. तर सूर्योदय म्हणजे काय, तर सूर्य जेव्हा उगवतो ती वेळ म्हणजे सूर्योदय. ठीक आहे. सूर्यास्त म्हणजे काय, सूर्य ज्या वेळेला मावळतो ती वेळ म्हणजे काय, सूर्यास्त असते. दिनमान म्हणजे काय, सूर्योदय ते सूर्यास्त यातील कालावधी म्हणजे काय, दिनमान. तर रात्रमान काय, सूर्यास्त ते सूर्योदय, सूर्यास्त ते सूर्योदय यातील कालावधी म्हणजे काय, रात्रमान. ठीक आहे. तर पूर्ण दिवस किती तासाचा असतो, 24 तासांचा. पूर्ण दिवस किती तासांचा असतो, 24 तासांचा असतो. तर त्यातून जर दिनमान जर वजा केलं, त्यातून काय, दिनमान वजा केलं तर आपल्याला काय मिळतं, रात्रमान मिळून जाईल. ठीक आहे. कारण दिनमान आणि रात्रमान मिळून किती असतं रे, 24 तास असतात. मग 24 तासातून जर दिनमान वजा केलं तर आपल्याला रात्रमान मिळून जाईल. ठीक आहे. तर आपण ही माहिती बघूया. तर 19 जून ते 28 जून या कालावधीमधील आपल्याला सूर्योदय सूर्यास्त याची वेळ शोधायची आहे आणि त्याच्यावरून आपल्याला दिनमान आणि रात्रमान काढायचे. ठीक आहे. तर आपण बघूया सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळ बघूया. तर 19 जूनला 6:04 सूर्योदय झाला सकाळी, तर संध्याकाळी 7:16 सूर्यास्त झाला. तर आपल्याला आता दिनमान आणि रात्रमान यातले बघायचं आहे. दिनमान 13 तास 20 मिनिटं आहे, तर रात्रमान 10 तास 40 मिनिटं आहे. आपण इथं बघू शकतो काय, 19 जून ते 28 जून पर्यंत दिनमान कसं आहे रे, दिनमान हळूहळू वाढत गेलेलं आहे. म्हणजे 3 तास 20 मिनिट, 13 तास 20 मिनिटं, 13 तास 20 मिनिटं, नंतर 13 तास 21 मिनिटं, 13 तास 22 मिनिटं, ते 13 तास 24 मिनिट. असं काय रे, दिनमान दिवसेंदिवस कसं जून महिन्यात वाढत गेलेलं आहे. तर दिनमान वाढत असेल तर रात्रमान कशी रे, रात्रमान कमी कमी होत गेलेले आहे. म्हणजे 10 तास 40 मिनिटं, इकडे बघा 10 तास 39 मिनिटं, 10 तास 38 मिनिटं, ते 10 तास 36 मिनिटं, अशी कशी रात्रमान कमी कमी होत गेलेले आहे. ठीक आहे. बघूया पुढे, याच्यावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे. तक्त्यातील नोंदीवरून सर्वात मोठा दिन कोणता ते सांगा. तक्त्यातील नोंदीवरून सर्वात मोठा दिन कोणता ते सांगा. सर्वात मोठा दिन कोणता रे, आपल्याला इथे 26 जून हा सर्वात मोठा दिन समजतोय. पण आपल्याला काय समजतंय, या जून महिन्यातले 21 जून ते 28 जून हे सर्वच दिन कसे आहेत, मोठे आहेत. किती, 21 जून ते 28 जून हे सर्वच दिवस कसे आहेत, मोठे आहेत. ठीक आहे. रात्रमानात दररोज कोणता बदल होताना दिसतो. रात्रमानात काय रे, दररोज कोणता बदल होताना दिसतो. रात्रमान कशी रे, दररोज लहान लहान होत जाते. रात्रमान दररोज कशी लहान लहान होत जाते. ठीक आहे. हा बदल कशामुळे होत असावा याबद्दल अंदाज करा. हा बदल कशामुळे होत असावा याबाबत अंदाज करा. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ऋतुनिर्मिती भाग 2 याच्यामध्ये मिळून जाईल. तरी पण तुम्हाला सांगून देतो की हा बदल सूर्याचे भासमान भ्रमण म्हणजे काय, सूर्याचे भासमान भ्रमण, सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण अशा ज्या 2 क्रिया आहेत, सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण अशा 2 क्रिया आहेत, यामुळे हा बदल होताना दिसतो. रात्रमान काढताना तुम्हाला काय करावे लागेल, काय करावे लागेल, आपण मगाशीच बघितले. रात्रमान काढताना काय, 24 तासांमधून दिनमान काय करावे, वजा करावे लागते. 24 तासांमधून दिनमान वजा करावे लागते. कोणत्या 2 तारखांना दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान होता. कोणत्या 2 तारखांना दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान होता. बघा, दिनमान आणि रात्रमान यातील कालावधी समान आहे का कुठे, कसं दिनमान इथे मोठा आहे तर रात्रमान कसे छोटे आहे. दोन्ही 12-12 तासाचे आहेत का, कुठेच आपल्याला दिसत नाही. हे आपल्याला दिसतील कुठे, ऋतुनिर्मिती भाग 2 मध्ये हे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. हे असतात कधी असतात रे, संपत दिनात. संपत दिन कधी, 22 मार्च आणि 23 सप्टेंबर. किती, 22 किंवा 21 मार्च आणि म्हणजे संपत दिनांच्या दिवशी हे आपल्याला दिनमान आणि रात्रमान कसे समान समान दिसतील. ठीक आहे. मार्च आणि सप्टेंबर महिन्यामध्ये हे आपल्याला दिनमान आणि रात्रमान समान दिसतील. ठीक आहे. तिसरा नंतर बघूया आपण, दिनमान व रात्रमान यामध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिला. पृथ्वीवर सर्वत्र असा फरक पडत असेल का, याविषयी अंदाज करा. तर नक्कीच दिनमान व रात्रमान यामध्ये पडणारा जो फरक आहे तो पृथ्वीवर सर्वत्र आपल्याला असा दिसेल. ठीक आहे. पुढे बघूया आपण, याचं भौगोलिक स्पष्टीकरण बघूया. तक्त्यातील माहितीचा विचार करता 19 जून ते 28 जून, तक्त्यातील माहितीचा विचार करता 19 जून ते 28 जून
या कालावधीत दिनमान व रात्रमानात होणारा फरक आपल्या लक्षात आला आहेच. पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे किती? 24 तास लागतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले. पृथ्वीच्या या परिवलनामुळे काय? दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले आहे. सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त तसेच दिनमान व रात्रमान या दिवसातील वेळेच्या वेगवेगळ्या अवस्था आपण अनुभवत असतो. कोणकोणत्या अवस्था आपण अनुभवत असतो? तर सूर्योदय म्हणजे सूर्य उगवण्याची वेळ, मध्यान्ह म्हणजे दुपार, सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळण्याची वेळ, तसेच दिनमान म्हणजे संपूर्ण दिवस व रात्रमान म्हणजे काय? संपूर्ण रात्र. या दिवसातील वेळेच्या वेगवेगळ्या अवस्था आपण काय करत असतो? अनुभवत असतो. ठीक आहे, पुढे बघूया. आता आपल्याला एक सावलीचा प्रयोग करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 2 टेबल घ्यायचे आहेत. एका टेबलावर काय ठेवायचे? विजेरी ठेवायची आहे. दुसऱ्या टेबलावर काय करायचं आहे? एक पांढरा कागद चिकटवायचा आहे. ठीक आहे, पांढरा कागद भिंतीला चिकटवायचा आणि त्याच्या समोर काय? मेणबत्ती किंवा रूळ ठेवायचं आहे. ठीक आहे, काय करायचं आहे बघा. टेबलाच्या एका बाजूला मोठा पांढरा कागद चिकटवा. टेबलाच्या एका बाजूला काय करायचं आहे? आपल्याला एक मोठा पांढरा कागद चिकटवायचा आहे. टेबलाच्या समोरच्या बाजूला विजेरी किंवा टॉर्च हलणार नाही असे ठेवा. म्हणजे आकृतीत दाखवल्याप्रमाणे. कशी? समोरच्या बाजूला काय आपल्याला इथे एक विजेरी किंवा टॉर्च ठेवलेला आहे, इकडे काय एक पांढरा कागद चिकटवलेला आहे. नंतर काय करायचं आहे? कागद व विजेरी यांच्या दरम्यान टेबलावर मेणबत्ती किंवा जाड रूळ उभा करून ठेवा. विजेरी आणि पांढरा कागद यांच्यामध्ये काय केलेलं आपण? एक जाड रूळ किंवा काय ठेवलेली आहे? मेणबत्ती. कागदावर सावली पडेल अशा पद्धतीने विजेरीचा प्रकाश झोत मेणबत्ती किंवा रुळावर टाका. काय करायचंय? या विजेरीतून काय करायचंय? प्रकाश झोत टाकायचा आहे. ठीक आहे, कुठल्या? या रुळावर. नंतर काय करायचंय? मेणबत्ती किंवा रुळाची सावली कागदावर ज्या ठिकाणी पडेल तेथे पेनाने खून करा. म्हणजे ही जी सावली ह्या विजेरीमुळे ह्या रुळाची किंवा मेणबत्ती सावली कागदावर ज्या ठिकाणी पडेल तिथे काय करायचे? आपल्याला एक खून करायचे. नंतर काय करायचंय? आता कागद मेणबत्तीसह किंवा रुळासह टेबल एका बाजूकडून हळूहळू दुसऱ्या बाजूकडे सरकवा. आता काय करायचंय? हा कागद ह्या मेणबत्ती आणि रुळासह काय करायचंय? हळूहळू दुसऱ्या बाजूला सरकवायचा आहे. कुठे? या बाजूला सरकवलेला आहे. नंतर काय करायचंय? आता कागदावर पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण करा. आता कागदावर पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण करायचे. म्हणजे जर कागद मेणबत्तीसह जर या बाजूला सरकवला आहे, जर इकडे सरकवला तर काय आपल्याला सावली सुद्धा या बाजूला सरकेल. बरोबर आहे, कारण विजेरी आहे त्याच जागी आहे. म्हणजे आपल्याला सावली कुठे मिळेल? या जागी. पहिली सावली येतोय या जागी, नंतर भेटली या जागी. ठीक आहे, सावलीच्या स्थानात होणाऱ्या बदलांची नोंद करा. पुढे बघूया, याचं भौगोलिक स्पष्टीकरण बघूया. वरील कृतीतून टेबलाची जागा बदलल्यामुळे सावलीच्या स्थानात होणारा बदल आपल्या लक्षात येईल. वरील कृतीतून काय रे? टेबलाची जेव्हा जागा बदलली त्यामुळे काय सावलीच्या स्थानात बदल झालेला आहे, तो आपल्या लक्षात आलाच असतो. सूर्याच्या उगवतीच्या व मावळतीच्या स्थानांचे वर्षभर निरीक्षण केल्यास आपल्याला अशा प्रकारे होणारे बदल लक्षात येते. सूर्याचा काय रे? उगवतीचा म्हणजे सूर्योदयाचा काळ आणि सूर्यास्ताचा जो काळ आहे, सूर्याच्या उगवतीचा म्हणजे सूर्योदयाचा काळ आणि मावळतीचा म्हणजे सूर्यास्ताचा जो काळ आहे, त्याचे वर्षभर आपण त्याच्या स्थानांचे म्हणजे सूर्य कुठून उगवतो आणि कुठे मावळतो याचे जर आपण वर्षभर निरीक्षण केलं तर आपल्याला अशा प्रकारे होणारा जो बदल आहे तो लक्षात येईल. म्हणजे सूर्याचे स्थान सुद्धा उगवतीचा आणि मावळतीचा बदलत असतो. तो कसा बदलतो पुढे बघूया आपण. असे बदल कोणत्या कारणांमुळे होतात ते पुढील उपक्रमाच्या मदतीने आपण निरीक्षण करून ठरवूया. असे बदल कोणत्या कारणांमुळे होतात ते पुढील उपक्रमांच्या मदतीने आपण काय करूया? निरीक्षण करून ठरवूया. ठीक आहे, पुढे बघूया आपण. काय बघायचं आपल्याला? एक 5 ते 6 फूट लांबीचे एक जाड काठी घ्यायचे. एक 5 ते 6 फूट लांबीची काय करायचे? एक जाड काठी घ्यायची. बघा, ही वाली जाड काठी घ्यायची. सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळेस, कुठे रे? सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळेस वर्षभर सूर्यप्रकाश पडणाऱ्या भिंतीजवळ म्हणजे त्यांच्यामध्ये काही अडथळा नको असा वर्षभर आपल्याला सूर्यप्रकाश पडणाऱ्या भिंतीजवळ काय करायचंय? थोडेसे अंतर राखून ही काठी आपल्याला रोवायची. ठीक आहे, अशा प्रकारे ही भिंत यांच्यामध्ये काही अडथळा नको. वर्षभर एकतर सूर्योदयाचा किंवा सूर्यास्ताचा प्रकाश इथे पडला पाहिजे. निरीक्षणानंतर
काठीच्या सावलीच्या जागी दिनांक रेषेच्या खुणेने दर्शवा. म्हणजे काय करायचं आपल्याला, दररोज जी पडणारी सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळीस याची जी सावली पडेल तिथे आपल्याला दररोज काय रे खुणा करायच्या. ठीक आहे, जी सावली पडेल तिथे काय करायचे, खुणा करायच्या. आणि त्या जागी काय आपल्याला दिनांक सुद्धा लिहायचा आहे. ठीक आहे. सावलीच्या जागेत फरक पडत असल्यास त्यातील अंतर मोजून ठेवा. जर सावलीच्या जागेत आपल्याला फरक जाणवत असेल तर त्यातले अंतर काय आपल्याला करायचं आहे, मोजून ठेवायचे आहेत. या उपक्रमाच्या कालावधीत क्षितिजावर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या जागेचेही निरीक्षण करा. या उपक्रमाच्या कालावधीत आपल्याला काय करायचे आहे, सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या जागेचेही निरीक्षण करायचे आहे. म्हणजे सूर्य कुठून उगवतोय, सूर्य कुठे मावळतोय, त्याच्या जागेचेही निरीक्षण करायचे आहे. म्हणजे ते एकतर म्हणजे आपण जसं मगाशी बघितलं काय रे, सूर्याच्या उगवतीच्या व मावळतीच्या स्थानांचे वर्षभर निरीक्षण केल्यास आपल्याला अशा प्रकारे होणारा बदल लक्षात येईल. याचाच अर्थ काय होतो, सूर्याचे स्थान वर्षभर बदलत असते. म्हणजे हे आपल्याला ऋतुनिर्मिती भाग 2 यामध्ये शिकायचंच आहे. पण तुम्हाला एक थोडक्यात सांगून ठेवतो की हे कशामुळे होतं, सूर्याचे भासमान भ्रमण. म्हणजे सूर्याचे भासमान भ्रमण म्हणजे काय, उत्तरायण आणि दक्षिणायन. उत्तरायण आणि दक्षिणायन याच्यामुळे काय होतं, जसं आपल्या मागच्या प्रयोगात आपण बघितलं, ही जसं आपल्याला सावली सरकताना दिसते, ही जशी सावली सरकताना दिसते तशीच आपल्याला या प्रयोगात सुद्धा ही सावली सरकताना दिसते. आणि हे कशामुळे होते, तर सूर्याचे भासमान भ्रमण म्हणजे काय, उत्तरायण आणि दक्षिणायन. तर या कन्सेप्टचा जो आढावा आहे तो आपण ऋतुनिर्मिती भाग 2 या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर हा चॅप्टर इथेच आपण थांबूया.